नमस्कार, दीपालीज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठापासून एकदम हेल्दी पौष्टिक असा नाश्ता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ घेतले आहे। त्याचबरोबर 2 चमचे रवा, 2 चमचे तांदळाचे पीठ, त्याचबरोबर 2 चमचे बेसन पीठ आणि यात सगळं जेवढं असेल तेवढं आपल्याला पौष्टिक अशा भाज्या यात घालून घ्यायचे आहे। आता मी तुला एक एक करून भाजी दाखवते। इथे मी टोमॅटो टाकले आहे। आता घालूया बारीक चिरलेली पालक, त्याचबरोबर बारीक कट करून घेतलेली शिमला मिर्च आणि शिमला मिर्च, त्याचबरोबर इथे मी एक बारीक चिरलेलं गाजरसुद्धा यात किसून घेतले आहे, ते घातले आहे आणि बारीक चिरलेला कांदा। आता त्याचबरोबर इथे घालायचे तिखट, हळद, कोथिंबीर, 2 चमचे तीळ, ओवा आणि थोडीशी सोपीने पण छान टेस्ट येते। अशा प्रकारे मी इथे हे सगळे घालून घेतले व चवीनुसार मीठ, त्याचबरोबर आलं लसणाची पेस्ट। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स करून घेतल्यावर यात आपल्याला थोडे थोडे पाणी टाकून छान याची पेस्ट बनवायची आहे। घट्टसर थोडे थोडे पाणी टाकूनच आपल्याला इथे हे भिजवायचं आहे आणि मी तुम्हाला दाखवते की कसल्या प्रकारे आपल्याला हे सारण इथे घ्यायचे आहे। हे बघा, असे छान मिक्स करून घेतले। आणखी मला इथे पाणी घालायचे आहे। इथे आणखी पाणी घालून घेते। हे बघा, आता मी तुम्हाला दाखवते हे सगळं मिक्स झाले की या प्रकारे आपल्याला सारण हवं आहे। हे बघा, इतके पातळ आणि घट्ट असे मी सारण तयार करून घेतले। आता इथे फक्त 5 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचे आहे, कारण की यात रवा घातला आहे त्यामुळे तो भिजेल। आता इथे 5 मिनिट झाल्यावर तव्याला मी इथे तेल लावून घेते। तेलाने ग्रीस करून घेतले आणि आता 1 चमचा आणि आणखी 2 चमचे घालून असे या प्रकारे सारण यात घालून घेते। हे बघा, आपल्याला जास्त पातळ नाही करायचं आहे, मऊसूत पाहिजे, त्यामुळे इथपर्यंत जाड आपण इथे घालून घेऊ आणि त्यानंतर कढईला थोडंसं तेल सोडून घेऊ, त्यामुळे चिपकणार नाही। आणि आता 5 मिनिट इथे आपल्याला झाकून ठेवायचं आहे, मंद आचेवरच हे करायचे आहे। बघा, आता मी 5 मिनिट इथे झालेले आहे। 5 मिनिट झाल्यावर मी इथे बघता किती छान कलर आला आहे। आता हे पलटून घेतल्यावर हा बघा, आता असंच परत 2-3 वेळा याला असे तव्यावर भाजून घ्यायचे आहे। हा बघा, आपला धिरडा इथे तयार आहे। इथे काढून घेते आणि दुसरासुद्धा मी तुम्हाला दाखवते। आता तेल लावण्याची गरज नाही, पहिल्यांदाच मी तेल लावून घेतले होते। आता बघा, या प्रकारे आणखी दुसरा धिरडा मी तुम्हाला करून दाखवते। हे बघा, असे छान आपले हेल्दी पौष्टिक गव्हाच्या पिठापासून पौष्टिक असा नाश्ता तयार होतो आणि खायला पण छान चविष्ट लागतो। त्याचबरोबर आता तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, आता सॉस आणि ग्रीन चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता। लहान मुलांना तर फारच आवडेल। ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। थँक्यू।